नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर अहिल्यादेवी किर्लोस्करने चक्क आता मागितली आदित्यची माफी, पण नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। कारण की आता आदित्यला देखील माहीत नसतं की स्वतः आई आपली माफी मागेल, पण घडतं असं की तर मित्रांनो इकडे या पारूने आता खूप मोठा प्रॉब्लेम केलेला असतो असं सगळ्यांना वाटतं, परंतु मित्रांनो पारूच्या आयडियामुळे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर चक्क आता आदित्यला माफ करणार असते। कारण की पारूच्या केळवणाच्या कार्यक्रमामध्ये अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतःच्या हाताने पारूसाठी सगळी काही तयारी करते आणि हे सगळं पाहून मात्र दिशा आणि दामिनीचा चांगला जळफळाट होत असतो। दिशा आणि दामिनीला कळत नसतं की हे नेमकं काय चाललेलं आहे आणि ही एवढं घरात एवढं मोठं तांडव झाला तरी देखील स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर ह्या मोलकरणीसाठी सगळं काही स्वयंपाक कशासाठी करत असेल आणि ते बी त्या मोलकरीण पारूचा आपल्या घरामध्ये केळवण हे सगळं काही योग्य नाही। तर दिशा आणि दामिनी दोघीजण देखील एकमेकींना दोष देत बसलेले असतात, परंतु आता घडणार असं काय असतं की त्या दोघींना देखील याचा विश्वास बसत नसतो। कारण की मित्रांनो चक्क अहिल्यादेवी किर्लोस्करने जे काही पारूला बक्षीस दिलेलं असतं हे सगळं पाहून दामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते। दामिनी म्हणते की हे कसं शक्य आहे, ह्या मोलकरीण पारूसाठी एवढं महागडं गिफ्ट काय द्यायची गरज होती। तर इकडे मित्रांनो आदित्य आता रूममध्ये बसून रडत असतो, कारण की आदित्यला वाटत असतं की मी आईची माफी कशी मागू, कारण की आई एवढी हट्टी आहे की जर आईची माफी मी मागितली तरी देखील आई मला माफ करणार नाही आणि ती स्वतःच्या अंगावरती सगळं काही काढून घेणार आहे। तर इकडे आता प्रीतम जाऊन आदित्यची समजूत काढत असतो आणि म्हणत असतो की सगळं काही ठीकठाक चाललेलं आहे, त्याच्यामुळे तू एवढं टेन्शन घेऊ नको आणि टेन्शन घ्यायची तुला काही देखील गरज नाही आदित्य, कारण की पारूने सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे। तर हे सगळं ऐकून मात्र आदित्यला देखील बरं वाटतं आणि आदित्य देखील हे पाहण्यासाठी पुन्हा खाली येत असतो। पण ज्यावेळेस मात्र आदित्य हे सगळं पाहतो त्यावेळेस मात्र आदित्यला देखील खूप आनंद होतो, परंतु अहिल्यादेवी किर्लोस्कर चक्क पुन्हा पारूवरती भडकते आणि म्हणते की जोपर्यंत ह्या घरामध्ये बाकीचे लोक असतील तोपर्यंत मी अन्नाचा एक घास देखील खाणार नाही। त्यावेळेस मात्र आदित्य देखील तिथून निघून जातो आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर खाते। तर त्यावेळेस मात्र हे सगळं पाहून आदित्यला खूप आनंद होतो आणि आदित्यला देखील मित्रांनो आपली पारू स्वतःच्या हाताने भरवते। तर हे सगळं पाहून खूप भारी वाटतं आदित्यला। तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आदित्यला स्वतः जाऊन अहिल्यादेवीची पुन्हा माफी मागायची असते आणि सांगायचं असतं की आई तू माझ्यावरती चीड ओरड मला मार, पण तू मला असे टाळाटाळ करू नको। पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर येऊन आदित्यची माफी मागते। त्यावेळेस मात्र मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल की खूप जबरदस्त असा रंजक क्षण होतो। तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये। धन्यवाद।